नमस्कार मित्रांनो, आता आपण कवट्यामध्ये आहे. आता आपण या बैलांविषयी माहिती मिळवूया. नमस्कार काका. नमस्ते, मी किरण बबन चव्हाण, मुक्काम विठ्ठलवाडी, पोस्ट कवटे, तालुका वाई, जिल्हा सातारा. मला बैलांची माहिती सांगा. हा आमचा 2 वर्षाचा खोंड आहे, आदत खोंड आहे. हा घरचाच आहे खोंड. ह्यो आत्ता बगाडासाठी आपण दुर्वीसाठी घेतलेला आहे. नवीन खरेदी आहे का? याची नवीन हा नवीन खरेदी आहे. कुठने घेतलाय काय? हा गिरीश भागवतांच्यापासून घेतलेला आहे आपण. होय. हा तो आपला घरचाच आहे. किती बगाड आहे? त्याचं 4थं बगाड आहे. होय. किती वर्षाचा बैल? हा तो बैल 5 वर्षाचा बडावा आहे. हा 3 वर्षाचा बडावा आहे. ह्यो 2 वर्षाचा खोंड आहे. खुराक कशा प्रकारे असतो आता बैलांना खुराक शेंगदाणा, पेंड, भुसा, मकाचा भरडा, सरकी आणि बैलांचं खाद्य कांडी. पण या बैलांचा वापर शेतीसाठी केला जातो. शेतीसाठी म्हणजे पेरणी, फणपाळी, नांगरट, ऊसाला भर घालणे, याच्यासाठी आपण चांगल्या प्रकारे बैलांचा वापर केला जातो. लहानपणापासून आपल्याला शेतीची चांगली आवड आहे. शेतीसाठी काका बैल चांगली का ट्रॅक्टर? शेतीसाठी तसं बघायला गेलं तर बैलांचा वापर बैलांची शेती ऐकतच नाही. ट्रॅक्टर कानाकोपरं काढू शकत नाही. बैलाने आपल्याला कानाकोपरं सगळं काढता येतं ती. आणि शेती ही मशागत बैलांची चांगली होती, तुडवण होत नाही. आणि बैलाची शेती चांगल्या प्रकारेच केली जाते. मेहनत चांगली होती. ह्या आणि बैलांची शेतीनं कसं होतंय, बैलांचे नक्या जरी वावरात लागल्या तरी आपली लक्ष्मी असल्यागत आहे. तसं ट्रॅक्टरची मेहनत ही तुडवान होतं. तुडवानामुळं जमीन आवाळली जाते. तशी बैलांच्या शेतीनं जमीन भुसभुशीत राहते. तुमच्याकडे कधी बसणं बैल? लहानपणापासून मला बैलांची आवड आहे. नाद आहे का? हां. आपल्याला 18 तारखेला कवटे येथे बगाड आहे. तरी सर्व खिलारप्रेमींनी बगाड पाहण्यासाठी 18 एप्रिलला विठ्ठलवाडीपासून कवट्यापर्यंत बगाड पाहण्यासाठी यावे. धन्यवाद.